आपण असा निर्णय केला, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती 1800 रुपये म्हणजे एका कुटुंबाला 9000 रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 9000 रुपये वाटप सुद्धा होणार आहेत। म्हणजेच रेशनधारकांना आज आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची आणि कॅबिनेटची बैठक पार पडली आणि आज बैठकीमधून 1 डिसेंबर 2025 पासून रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 9000 रुपये वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा 1 डिसेंबर पासून रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 9000 रुपये वाटप सुद्धा होणार आहे। तर हे 9000 रुपये कशा पद्धतीने वाटप होणार आहेत, हे 9000 रुपये 1 डिसेंबर पासून तुम्हाला कुठे मिळणार आहेत, कुठे जायचं आहे, याच्यासाठी कोणता अर्ज भरायचा आहे, कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती देत आहे। त्यामुळे रेशनधारकांना पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तुम्हाला सुद्धा समजणार आहे की रेशन कार्डच्या आधारावरती 1 डिसेंबर पासून हे जे 9000 रुपये वाटप होणार आहे तर हे 9000 रुपये कशा पद्धतीने वाटप होणार आहे तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा करायचं नाही। बघा, रेशनधारकांना आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि याच बैठकीमधून राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला पैसे वाटप करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे रेशनधारकांना जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा 1 डिसेंबर पासून रेशन कार्डच्या आधारावरती गहू तांदळासोबत प्रत्येक महिन्याला 9000 रुपये सुद्धा वाटप होणार आहेत। कारण आता सध्याच्या स्थितीला स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। या निवडणुकांमध्ये राज्य सरकारला मतदानाची गरज भासलेली आहे। त्यामुळे राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे वाटप होत आहेत। कारण रेशनधारकांना जास्तीत जास्त पैसे वाटप केले तर रेशनधारक जास्तीत जास्त मतदान करणार आहे। त्यामुळे राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना 1 डिसेंबर पासून रेशन कार्डच्या आधारावरती पैसे सुद्धा वाटप होणार आहेत। परंतु रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती हे पैसे सरसकट सर्व रेशनधारकांना मिळणार नाहीत। म्हणजेच याच्यासाठी राज्य सरकारकडून काही प्रमुख रेशनधारकांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये पिवळे रेशन कार्ड असणारे भरपूर नागरिक आहेत, केसरी रेशन कार्ड असणारे भरपूर नागरिक आहेत आणि पांढरे रेशन कार्ड असणारे भरपूर नागरिक आहेत। तर याच्यामधील पिवळ्या रेशनधारकांना, केसरी रेशनधारकांना आणि पांढऱ्या रेशनधारकांना या तिघांना पण हे पैसे मिळणार नाहीत। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व रेशनधारकांना पैसे वाटप करणे शक्य होणार नाही। राज्य सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार सुद्धा निर्माण होत आहे। त्यामुळे राज्य सरकारकडून फक्त पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांची निवड करण्यात आलेली आहे, केलेली आहे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। म्हणजेच रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा 1 डिसेंबर पासून तुमच्या रेशन कार्डच्या आधारावरती गहू तांदळासोबत प्रत्येक महिन्याला पैसे सुद्धा वाटप होणार आहेत। तर हे पैसे किती मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत आणि याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुम्हाला सुद्धा समजून जाईल की रेशन कार्डच्या आधारावरती हे पैसे कशा पद्धतीने वाटप होणार आहेत। म्हणजेच याच्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे, कसा अर्ज करायचा आहे, पात्रता कोणकोणत्या आहेत, कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी लावलेले आहेत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे रेशनधारकांना जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी प्रत्येक महिन्याला 9000 रुपयांचा लाभ घ्यायचा आहे। म्हणजेच 1 डिसेंबर पासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान वाटप होत आहे। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांनी आणि केसरी रेशनधारकांनी या ठिकाणी याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा, रेशनधारकांना
या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना कशा पद्धतीने रेशन कार्डवरती पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या रेशनधारकांना पैसे मिळणार नाहीत, कशा पद्धतीने पैसे वाटप होतील आणि कशा पद्धतीने पैसे वाटप होणार नाही त्याची माहिती या ठिकाणी देत आहे। त्यामुळे हे माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। बघा रेशनधारकांना सर्वात अगोदर पात्रता, नियम, अटी, शर्ती कोणकोणत्या लावलेल्या आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तुम्हाला रेशन कार्डवरती कसे पैसे मिळणार आहे त्याचीच माहिती या ठिकाणी देत आहे। त्यामुळे फक्त आणि फक्त 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। परंतु रेशनधारकांना आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरसकट सर्व रेशनधारकांना याचा लाभ घेता येणार नाही। तर याच्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता, काही महत्त्वाच्या अटी शर्ती सुद्धा लागू करण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही या अटी शर्तींमध्ये बसत असाल, पात्रतांमध्ये बसत असाल, नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल, अटी शर्तींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। बघा रेशनधारकांना अटी शर्ती, पात्रता या ठिकाणी सांगत आहे। परंतु अटी शर्ती आणि पात्रता पाहण्याच्या अगोदर रेशनधारकांना राज्य सरकारकडून जी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे ती नियमावली तुम्ही सुद्धा पाहायची आहे। जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100% रेशन कार्डवरती पैसे वाटप होतील। 100% रेशन कार्डच्या आधारावरती विविध वस्तू तुम्हाला सुद्धा मिळणार आहे। आता बघा रेशनधारकांना या ठिकाणी तुम्हाला पात्रता, नियम आणि अटी शर्ती सांगणार आहे। परंतु रेशन कार्डच्या आधारावरती कोणकोणते लाभ सुरू करण्यात आलेले आहेत, रेशनधारकांना कोणकोणत्या लाभांचा फायदा होणार आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, रेशनधारकांना स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी या ठिकाणी मोठमोठे लाभ सुरू सुद्धा करण्यात आले आहेत। तर हे लाभ कोणकोणते आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे। बघा रेशनधारकांना राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून रेशनधारकांना वर्षानुवर्ष रेशन कार्डच्या आधारावरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते। परंतु यापुढे रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती गहू तांदूळासोबत प्रत्येक महिन्याला अनुदान मिळणार आहे। जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल, केसरी रेशनधारक असाल तर तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे। त्यासोबत विविध वस्तूंचा लाभ तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की सर्वात अगोदर रेशनधारकांना गहू तांदूळासोबत कोणकोणत्या वस्तू वाटप केल्या जाणार आहेत। रेशनधारकांना हे जे 9,000 रुपये वाटप केले जाणार आहे तर हे 9,000 रुपये कशा पद्धतीने वाटप केले जाणार आहे तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यामुळे ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। त्यामुळे रेशनधारकांना सर्वात अगोदर पात्रता बघा रेशनधारकांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार रेशनधारकांना जर प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये मिळवायचे असतील, रेशनधारकांना जर प्रत्येक महिन्याला रेशन कार्डच्या आधारावरती गहू तांदूळासोबत विविध वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर त्या सर्व रेशनधारकांनी या नियमांचं पालन करायचं आहे। ते सर्व रेशनधारक या पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसायला पाहिजे। जर रेशनधारक अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत असतील तर त्या सर्व रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला रेशन कार्डच्या आधारावरती गहू तांदूळासोबत या प्रमुख 10 वस्तू वाटप होणार आहेत। त्याच रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा विस्तांतर केले जाणार आहे। परंतु रेशनधारकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की राज्य सरकार कशामुळे वस्तू वाटप करत आहे, राज्य सरकार कशामुळे पैसे देत आहे। तर बघा रेशनधारकांना राज्य सरकारला तुमच्या मतदानाची गरज भासलेली आहे। म्हणजेच आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। या निवडणुकांमध्ये सरकारला जास्तीत जास्त मतदानाची गरज भासलेली आहे। त्यामुळे रेशनधारकांना राज्य सरकार सुद्धा जास्तीत जास्त रेशनधारकांना हे पैसे वाटप सुद्धा करत आहे। परंतु रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र रेशनधारकांना हे पैसे मिळाले पाहिजेत। फक्त पात्र रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती गहू तांदूळासोबत या वस्तूंचा लाभ मिळाला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून
ऑनलाईन पद्धतीने सर्व गोष्टी तपासल्या जात आहेत। बघा, जर तुमच्या घरामध्ये एखादी महिला असेल आणि तिला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केवायसीची अट लावण्यात आली आहे। त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा रेशनधारक आहात का याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून ऑनलाईन केवायसी होणार आहे। म्हणजेच तुम्हाला रेशन दुकानामध्ये जायची गरज नाही। तुम्हाला ज्यावेळेस या ठिकाणी हे जे पैसे वाटप सुरू होत आहेत, या ज्या वस्तू मिळत आहेत, या वस्तू देण्याच्या अगोदर आणि या ठिकाणी पैसे देण्याच्या अगोदर तुमची ऑनलाईन पद्धतीने तपासणी केली जात आहे, ऑनलाईन पद्धतीने केवायसी सुद्धा केली जात आहे। त्यामुळे जर तुम्ही या तपासणीमध्ये पात्र ठरत असाल, या केवायसी मध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला 100 आणि 101% या ठिकाणी रेशन कार्डच्या आधारावरती अनुदान मिळणार आहे। रेशन कार्डच्या आधारावरती 100% तुम्हाला सुद्धा धान्य मिळणार आहे, किराणा सुद्धा मिळणार आहे। आता बघा, रेशनधारकांना कशा पद्धतीने या वस्तूंचा लाभ घ्यायचा आहे त्यासोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून रेशनधारकांसाठी कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, रेशनधारकांसाठी कोणकोणत्या योजनांचा लाभ सुरू केलेला आहे। जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, शेतकरी बहिणी असाल, जर तुम्ही निराधार असाल, अपंग असाल, विधवा असाल आणि जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा त्या रेशन कार्डचा फायदा करायचा आहे। फक्त तुम्ही गहू आणि तांदूळ घेऊन यायचं नाही, त्यासोबत सरकार विविध वस्तू तुम्हाला प्रदान करत आहे। सरकार फक्त सर्वात अगोदर केसरी रेशनधारकांना, पिवळ्या रेशनधारकांना प्राधान्य देऊन या ठिकाणी या वस्तूंचा लाभ सुद्धा देतच आहे। त्यामुळे रेशनधारक असाल तर या ठिकाणी तुम्ही गहू तांदूळासोबत या वस्तूंचा लाभ घ्यायचा आहे। याच्यासाठी थोडीफार मेहनत करावी लागणार आहे। म्हणजेच जर तुम्ही कामाला जात असाल तर एखादा दिवस काम बुडू लागू शकता, परंतु या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त रक्कम वितरित होणार आहे। त्यामुळे रेशनधारकांना याचा फायदा 100% करून घ्यायचा आहे। त्यासोबतच रेशनधारकांना जर तुमचे रेशन दुकानदार म्हणजेच तुमच्या गावामध्ये एखादं स्वस्त धान्य रेशन दुकान असेल आणि त्या दुकानामधील जे दुकानदार आहे तर ते दुकानदार तुम्हाला प्रत्येक महिन्याला रेशन कार्डच्या आधारावरती कमी गहू देत असतील, कमी तांदूळ देत असतील तर तुम्ही या ठिकाणी एक काम करायचं आहे, त्यानंतर त्यांना सुद्धा तुमच्या हक्काचे तांदूळ आणि गहू द्यावे लागणार आहेत, अन्यथा त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई होईल अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। कारण काही भागांमध्ये म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, या 36 जिल्ह्यापैकी 14 जिल्ह्यामधील जे रेशनधारक आहेत तर त्या रेशनधारकांनी सरकारकडे तक्रारी केलेल्या आहेत की आमच्या जिल्ह्यामध्ये जे रेशन दुकानदार आहेत तर ते रेशन दुकानदार आम्हाला कमी धान्य देत आहेत, आम्हाला कमी तांदूळ, कमी गहू देत आहेत आणि या ठिकाणी त्यांची फसवणूक करत आहेत। तर अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे फडणवीस साहेबांनी सर्व स्वस्त धान्य रेशन दुकानदारांना कडक सूचना दिलेली आहे। जे तुम्हाला नियमाप्रमाणे धान्य वाटप करायला सांगितले आहे तर ते तुम्ही नियमाप्रमाणे धान्य वाटप करा, अन्यथा जर तुम्ही या ठिकाणी रेशनधारकांच्या पोटावरती पाय देण्याचा प्रयत्न केला, त्यांना कमी रेशन धान्य देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते। सरकारच्या माध्यमातून कायदेशीररित्या कारवाई सुद्धा राबवण्यात येऊ शकते। त्यामुळे सर्व स्वस्त धान्य रेशन दुकानदारांना ही कडक सूचना देण्यात आलेली आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सर्व स्वस्त धान्य रेशन दुकानदारांना माहिती देण्यात येत आहे। बघा, रेशनधारकांना सर्व स्वस्त धान्य रेशनधारक अशा प्रकारचे कृत्य करत नाहीत, परंतु हातावरती मोजणे इतके रेशनधारक अशा पद्धतीचे कृत्य करत आहेत। त्यांनी या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, अन्यथा मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते अशा पद्धतीची माहिती कालच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। ती बातमी तुम्हाला सुद्धा पोहोचवत आहे। आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात। बघा, रेशनधारकांना मागच्या 6 महिन्यांपासून रेशन कार्डवरती पैसे मिळणार, रेशन कार्डवरती पैसे मिळणार अशा बातम्या फिरत होत्या, परंतु खऱ्या अर्थाने या बातम्याला आज ब्रेक लागलेला आहे। कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आता या ठिकाणी मोठी बातमी देण्यात आलेली आहे, मोठी या ठिकाणी आश्वासन देण्यात आलेलं आहे। बघा, रेशनधारकांना या ठिकाणी सरकारला मतदानाची गरज आहे, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून रेशनधारकांना दिलासा देण्यासाठी, रेशनधारकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी मोठमोठे आश्वासने करण्यात आलेले आहेत। आता याच्यामधील कोणकोणती आश्वासने पूर्ण होऊ शकतात, तुम्हाला याचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाक। आता बघा, रेशनधारकांना या ठिकाणी स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान सरकारला पाहिजे आहे, त्यामुळे सरकारने प्रमुख 3 या ठिकाणी मोठमोठे आश्वासन दिलेले आहे। त्याच्यामधील पहिलं आश्वासन म्हणजे रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला रेशन कार्डच्या आधारावरती गहू तांदूळासोबत पैसे मिळणार। बघा, पहिलं आश्वासन रेशनधारकांना पैसे मिळणार, दुसरं आश्वासन रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती मोफत किराणा मिळणार आणि जे तिसरं आश्वासन देण्यात आलेलं आहे तर ते तिसरं आश्वासन म्हणजे
रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे। बघा, अशा पद्धतीने 3 आश्वासनं देण्यात आलेले आहेत। 3 आश्वासनं या ठिकाणी कशा पद्धतीने पूर्ण होणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा, रेशनधारकांना सध्याच्या स्थितीला तुम्हाला गहू आणि तांदूळ मिळत आहेत, तर हे गहू आणि तांदूळ सुद्धा चांगल्या क्वालिटीचे, दर्जेदार क्वालिटीचे देण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। आणि लवकरच रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी रेशन कार्डवरती पैसे, रेशन कार्डवरती योजना, रेशन कार्डच्या आधारावरती विविध योजनांचा लाभ देण्यात येईल अशी माहिती मिळत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच अंमलबजावणी